खूप धावपळ झाली, पण दिवस खूप छान गेला. तर गुड मॉर्निंग गाईज. आज वटपौर्णिमा होती. छान-छान तयारी झाली. पण त्याआधी काय-काय केलं तर बघा. छान असं यांना ऑफिसचा टिफिन आणि यांचा डे केअरचा टिफिन, स्कूलचा टिफिन आणि ब्रेकफास्टचं सगळं काही आवरलं आणि आज छान यांच्यासाठी इडली वगैरे बनवली. माझा तर उपवास होता, पण यांचा टिफिन वगैरे करणं तर मस्ट होतं. मस्त छान-छान आवरलं. त्यानंतर आज वटपौर्णिमेची तयारी करायची होती, म्हणून छान-छान लवकर आवरून ऑफिसची धावपळ आणि वटपौर्णिमेची तयारी झाली. 7 जन्म हाच पती मिळतो का यावर माझा फारसा विश्वासही नाही. पण या एका जन्मात एकमेकांना समजून घेणं, एकमेकांना सांभाळून घेणं आणि विश्वास ठेवणं यावर तर माझा विश्वास आहे. कदाचित नात्याची खरी ताकद हीच असते. परंपरा जपताना नात्यातला आधार, विश्वास आणि साथही तितकीच महत्त्वाची आहे असं मला वाटतं. तर फक्त पूजा करणं, उपवास धरणं यानेच सर्व काही मिळतं असं नाही. तर एकमेकांना सपोर्ट करणं वगैरे ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहे असं मला वाटतं. आणि पहिल्यांदा असं घडलं की हे मला पूजेला घेऊन गेले. त्यानंतर सगळा जो आहे साडी वगैरे चेंज करून आपला रेग्युलर ड्रेस वगैरे घालून मस्त ऑफिसला गेली, कारण साडी सांभाळणं दिवसभर माझ्यासाठी तरी मुश्किल होतं. त्यानंतर ऑफिसवरून कियानला घ्यायला गेले, तर हे छान असं मला कॅट दिसली की जी खूप छान बसली होती. आणि आज कियानला सर्टिफिकेट भेटलं. इतका आनंद होता की डॅडीला ते इतकं आनंदाने सांगत होता. आणि आज आम्हाला जरा जास्तच कौतुक वाटतं, म्हणजे आमच्यापेक्षाही कियानला काही भेटलं सर्टिफिकेट वगैरे, तर आम्हाला त्याचा आनंद जास्त होतो. त्यानंतर छान-छान असं स्वयंपाक वगैरे केला आणि मस्त असं कियान मामा आलाय म्हणून कियानने मामाने कियानचा होमवर्क घेतला आणि छान-छान असं होमवर्क झाल्यावर झोपी गेलो. चला बाय, भेटूया नेक्स्ट मिनी व्लॉगमध्ये.